कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून किती दिवस मला वेळ मारून न्यावी लागणार आहे? लक्ष्मीशी खोटं बोलण्याचं दिव्य अजून किती दिवस करावं लागणार आहे कोणास ठाऊक? काय झालं बाईकला? तास बंद पडायचं होतं हिला. घराच्या जवळ जाऊन तरी बंद पडायला पाहिजे होतं. आता तिथपर्यंत ढकलत न्यायचं म्हणजे कंबरड मोडून जायचं. काय होतं तिकडं? कोण? हा संतोषचा रोजचा रस्ता दिसतोय. उद्यापासून दुसरी जागा शोधायला पाहिजे. अगो बाई, आलात तुम्ही? हो. पाणी आणते. हा, हं. ऐक. हे घ्या. अहो, उद्या पूर्वीचा साखरपुडा आहे, आठवतंय ना? गुणाभाऊजींची मुलगी. हो. अहो, सांगा बघू, कुणाबरोबर साखरपुडा आहे तिचा? बरोबर. असं तू कोड्यात काय बोलतेय सगळं? अहो, असं काय करताय? आपली परिचित व्यक्ती आहे. परिचित आहे व्यक्ती? अहो, आपल्या सिद्धू बरोबर आहे तिचा साखरपुडा. काय सांगतेस काय? हो ना, मला पण असंच आश्चर्य वाटलं. फार छान. पण काय ग, सिद्धू बरोबर साखरपुडा ठरलाय आणि सिंचन आपल्याला बोलली पण नाही. अहो, तेच तर. मी आज पत्रिका पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं. पण मी ताबडतोब सिंचनाला फोन केला. म्हटलं, खरं आहे का हे? तर ती म्हणाली, हो, सिद्धू बरोबरच आहे साखरपुडा. अरे पण मग अहो, ते काय आहे ना, ते म्हणे सिद्धूला आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे, सरप्राईज. सिद्धूला पण माहित नाहीये. बघा ना, काय सांगू तुम्हाला. पण खूप छान. आणि ना, आपण ते काय करूया माहितीये का? अय्या, अहो, हे बघा काय झालं चष्म्याला. चष्म्याची काच तुटली आहे. कसं काय? अगं काय झालं, मी वर्कशॉप मध्ये एक गाडीचं इंजिन जरा तपासत होतो
आणि सैल झाला होता ना चष्मा, अगं नेमका खाली पडला आणि तेव्हाच सोमू चालला होता बाजूने आणि त्याचा पाय पडला ग, चुकून पडला पण त्यामुळे फुटला. अहो पण आता उद्या साखरपुड्याला जायचंय, असा चष्मा घालून कसं जाणार आहे? दिसतंय ना. हो ना. हा दुरुस्त करून घ्यायला लागेल. हा उद्याच्या उद्या करून घ्या. हो. अहो एक बोलायचं होतं. आपल्या सिद्धूचा साखरपुडा आहे, त्याला काहीतरी छान भेटवस्तू द्यायला हवी नाही का? हो. वीणा आणि मी आम्ही चर्चा केली आहे. आम्ही ठरवलंय की काहीतरी सोन्याचंच देऊ. सोन्याचं? घाबरू नका. अहो काही दागिना वगैरे बनवायची गरज नाही. सोन्याचं नाणं देऊ छोटस, म्हणजे शास्त्र केल्यासारखंही होईल आणि आपल्या घरात सोनं गेलं हेही होईल. बरोबर की नाही? कशी वाटली तुम्हाला कल्पना? हा चांगली आहे. तुम्ही ना हातपाय धुवून घ्या, मी चहा आणते, मग सविस्तर बोलू. हे घ्या हो. आलेच. हे धुवायला टाकते हा रुमाल. हा. हो हो. तुला कसं सांगू लक्ष्मी, आपल्याला हात आखडता घ्यावा लागणार आहे. आधीच तुझ्याशी एवढं खोटं बोलतोय मी, आता या बाबतीत खोटं कसं बोलू? जगात कुठलंही सोंग घेता येतं ग, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. मला तुझी बाजू कळते आहे. सिद्धूने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी खूप केलंय. मी आज धडधडीत आहे तो त्याच्यामुळेच. अगं मलाही खूप आनंद झाला असता त्याच्यासाठी काहीतरी करायला, पण तुझा हा नवरा इतके पैसे कमवायला कमी पडतोय. असं कसं? मी तरी आनंदींना सांगितलं होतं की फोन तुमच्या जवळ ठेवा आणि काही वाटलं तर मला फोन करा. माझा फोन उचलायला हवा त्यांनी. काय झालं असेल? सुपर्णाने फोन काढून घेतला असेल का त्यांच्याकडून? काय करू? नाही, मी सुपर्णालाच फोन करते. हो ना बाळा, चल जेवायला जायचंय. चल चल, पानं वाढतोय. काय ग? हा काय झालं बाळा? आई, अगं काय झालं बेटा? आई मी आनंदींना फोन ट्राय करत होते, पण त्या फोनच उचलत नाहीयेत ग. काय झालं असेल तिकडे? सुपर्णाने फोन काढून घेतला असेल का? मला काहीच कळत नाही. काय करू मी? शांत शांत, नको इतकी काळजी करूस का. आनंदी तिकडे ठीकच असणार आहे. नाही, तुझी काळजी कळते मला, पण हे बघ, पूर्वी जसं त्या लोकांनी आपल्या आनंदीला त्रास दिला तसा त्रास देण्याची त्यांची आता हिंमतच नाही. त्यांना माहिती आहे त्याचे परिणाम काय वाईट. आणि मुळात आपली आनंदी हुशार आहे. तुला माहिती आहे ना, तिला जरा त्रास झाला ना तर ती ताबडतोब तुला फोन करणार. तू नको काळजी करू. गाडी आता घरी येईलच की, राहिलेच किती तास? 22 तास. अजून 22 तास. भावना, नको ग स्वतःला इतका त्रास करून घेऊ. सगळं ठीक होईल. मग करू आपण काहीतरी. हे जे आहे ना सुरू, ते थांबवू आपण. त्यासाठी काय करावं लागेल ते बघू आपण. हे दिवस पण सरतील बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.